श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर श्रावण महिना आपला चालू झालेला आहे. आजपासून सगळ्यांना सर्वप्रथम श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिन्यामध्ये भरभरून आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा करायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. आणि या महिन्यामध्ये जी कोणती सेवा होत असते त्याचं पुण्यफळ खूप जास्त पटीने मिळते, कारण हा महिना तेवढा पवित्र देखील असतो. आता श्रावण महिन्यामधील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. म्हणजेच काय, जिवंतिका देवी आहे त्या देवीची पूजा केली जाते. आता महाराष्ट्रामध्ये तर विशेषतः करून जास्त प्रमाणात महिला ज्या असतात त्या या देवीची पूजा करतात, कारण त्यामध्ये काय तर बघा, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. श्रद्धा पण आहे आणि त्यासोबतच आपली मुलं जे असतात मुलांविषयी या देवीची पूजा केली जाते. कारण या देवीची पूजा केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी किंवा आरोग्याविषयी अडचणी असतील, सुखसमृद्धी ज्या असतात त्याविषयी ज्या अडचणी असतात त्या दूर होत असतात. म्हणजेच काय, जिवंतिका देवी जी असते ती आपल्या मुलांचं संरक्षण करत असते, म्हणून आपल्याला या देवीची पूजा करायची असते. बघा, जिवंतिका देवीचा फोटो जो असतो तो मी तुम्हाला इथे टाकणार आहे. त्या फोटोचं आधी महत्त्व जाणून घेऊ, नंतर पुढे आपण पूजा कशी करावी ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हा जो मी फोटो तुम्हाला टाकलेला आहे तर बघा, मध्यभागी जिवंतिका देवीचा फोटो आहे. चित्राच्या मध्यभागी जी देवी आहे ती लहान मुलांना कडेवर घेऊन बसलेली दिसत आहे आपल्याला. सोबत पाळणा आणि खेळणारी मुलंसुद्धा दाखवलेली असतात, जे बालकांच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. त्या चित्रामध्ये वरचा जो भाग आहे तो बघा तुम्ही. एका बाजूला भगवान नृसिंह म्हणजेच काय, भक्त प्रल्हादाचे रक्षण करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण नाग दाखवले जातात. इथे सुद्धा रक्षण आपल्याला दिसत आहे. आणि खालचा भाग जो आहे त्यामध्ये आहे एका बाजूला हत्तीवर बसलेले बुधदेव आणि दुसऱ्या बाजूला वाघावर बसलेले बृहस्पती. श्रावणात बुध आणि बृहस्पती भगवानांची सुद्धा पूजेचं महत्त्व मानलं जातं. आणि या चित्राची म्हणजे या जिवंतिका देवीची जो फोटो आहे हा तुम्हाला आणून या देवीचा फोटोची पूजा आपल्याला करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला जो कागद तुम्हाला दाखवला या पद्धतीने आपल्याला कागद मिळेल. आता हा कुठे मिळेल, जिथे वह्या पुस्तकं मिळत असतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तो आपण सर्वप्रथम घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर त्या जिवंतिका देवीची आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा करत असताना सर्वप्रथम आपण सकाळी स्नान वगैरे करावं. आता शुक्रवारी, श्रावण महिन्यातील शुक्रवारी ही पूजा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल ताई किती शुक्रवार आले, 4 आले तर 5 आले तर केव्हा करावी? तुम्ही 1 शुक्रवार करा, 2 करा, 3 करा. प्रत्येक शुक्रवारी केलं तर अतिउत्तम. 1 शुक्रवार गेला, पुढचा शुक्रवार तो म्हणजे चालत नाही पहिल्या शुक्रवारी, किंवा राहून गेलं किंवा डोक्यात नाही किंवा मी करत नाही आणि पुढच्या शुक्रवारी करणार आहे तरी चालेल, काही हरकत नाही. अगदी 1 शुक्रवार तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. जो शुक्रवार तुम्हाला मिळेल आणि शक्य होईल त्या शुक्रवारी तुम्ही पूजा करावी. तर सर्वप्रथम शुक्रवारच्या दिवशी, श्रावण महिन्यातला शुक्रवार जो असेल त्या दिवशी स्नान वगैरे आपण करून घ्यायचं. स्नान करून झाल्यानंतर पूजा जी असते ती आपल्या देवघराच्या बाजूला एक पाट आपण टाकायचा आहे. त्या पाटाला स्वच्छ असं पुसून घ्या आणि पुसून झाल्यानंतर त्यावरती एक कापड, लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती गव्हाची किंवा तांदळाची छोटीशी रास आपल्याला करायची आहे. त्या राशीवरती आपल्याला जो फोटो ज्योतीचं जे आपण आणलेलं आहे कागद स्वरूपात तो आपण तिथे विराजमान करायचा आहे. जे चित्र असेल त्या चित्राला आपण दोन्ही बाजूंना तुपाचं निरंजन प्रज्वलित करावं. धूप, दीप किंवा अगरबत्ती जी असते ती प्रज्वलित करावी. आणि त्यानंतर ज्योती मातेला आपल्याला हळदी कुंकू, अगदी मनापासून तिथे हळदी, ज्योती मातेच्या प्रतिमेला हळदी कुंकू अर्पण करून अक्षदा व्हायच्या आहे. नंतर या दिवशी आघाडा आणि दुर्वा ज्या असतात यांना खूप महत्त्व असतं. जर तुम्हाला शक्य झालंच तर बघा, आघाडा दुर्वा तर आपल्याला मिळतात पण आघाडा बऱ्याच लोकांना मिळत नाही, म्हणून आघाडा आणि दुर्वा ह्या सुद्धा आपल्याला अर्पण करायचे. अगदी माळ तुम्ही बनवून वाहिली तरीसुद्धा चालेल किंवा अगदी चरणी आपण आघाडा किंवा दुर्वा वाहिल्या तरीसुद्धा चालत असतं. त्यांचं आपण माळ बनवायची तरीसुद्धा चालेल आणि किंवा पानं जरी असतील ते अर्पण केले तरी चालेल. 5 किंवा 11 या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मुलांसाठी आता औक्षण कसं करावं, आधी सर्वप्रथम आपल्याला बघा, तर सर्वप्रथम पूजा आपण आघाड्याची माळ दुर्वा वाहिल्यानंतर आपण दिवा जो असेल त्या दिव्याने आपण ज्योती मातेचा जो फोटो असेल, चित्र असेल त्याला आपण ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपले मुलं जे असतात मुलांना बाजूला बसून मुलांनासुद्धा आपण कुंकू म्हणजे गंध वगैरे लावून अक्षता टाकून त्यांना ओवाळायचं आहे.
आणि ज्योती मातेचा नमस्कार मुलांना करायला सांगायचा, आपण सुद्धा नमस्कार करावा आणि त्यानंतर ज्योती मातेच्या समोर बसून आपण आपल्या मुलांच्या उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकतात। नैवेद्यसुद्धा आपण दाखवू शकतो, अगदी दूध दाखवलं तरी चालेल, गूळ, दूध, जे गोड पदार्थ असतात, खीर असू द्या, जे असेल ते जेवणाचे पदार्थाचा तुम्ही नैवेद्य दाखवला, गोडाचा तुमच्या घरात बनत असेल तर तो सुद्धा तुम्ही दाखवू शकतात, किंवा दूध साखर अगदी दाखवला तरी सुद्धा चालेल। आता या दिवशी बघा बऱ्याच ठिकाणी सुवासिनींची ओटीसुद्धा भरली जाते। आता तुमच्याकडे पद्धत असेल तर नक्कीच सुवासिनी, एक सुवासिनी असू द्या किंवा 5 सुवासिनींची तुम्ही ओटी भरू शकतात तरीसुद्धा चालेल, किंवा मग मुलं, छोटे मुलं जे असतात ते मुलांना बोलवून घ्या आणि त्यांना चणे फुटाणे जे असतात ते तुम्ही प्रसाद म्हणून त्यांना देऊ शकतात। या पद्धतीने तुम्ही वाटप करू शकतात। ज्योतीचे पूजेचं खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे। ज्योती ही जी असते ती बालकांचं रक्षण करत असते। आणि तुम्हाला सांगेल बघा, श्रावणातील 4ही किंवा 5ही शुक्रवार जे असतील ते नियमित बऱ्याच ठिकाणी केले जातात। तुम्हाला शक्य होईल तर एक का शुक्रवार असेल ना, नक्कीच करायचा प्रयत्न करा। काही घरांमध्ये या दिवशी लहान मुलांना एकत्र जमवून त्यांना हळदी कुंकू लावून गोड प्रसाद सुद्धा वाटप केला जातो। तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात। आता ही पूजा मांडणी असेल ही कधी उचलावी, तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी उचलून घ्यावी। हा कागद जो असतो तो आपण तिथेच, जर जागा असेल तुमच्या घरात तिथेच राहू द्या, किंवा ती पूजा मांडणीसुद्धा तशीच्या तशी तुम्ही ठेवू शकतात, किंवा भिंतीला तुम्ही चिपकवलेला असेल तो कागद तसाचा तसं राहू द्या 5 शुक्रवारांपर्यंत, किंवा काढू शकतात किंवा ठेवून द्या एका ठिकाणी, पुढच्या शुक्रवारी परत तुम्ही लावू शकतात। आणि जे असेल धान्य असेल ते पक्ष्यांना टाका किंवा साठवणीच्या धान्यात टाका। अशा पद्धतीने पूजा उचलून घ्यायची। जे आघाडा आणि दुर्वासा ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा। अशा छोटीशी पूजा जी असते ती आपल्या मुलांसाठी करायची असते, तर नक्कीच सगळ्यांनी ही पूजा उद्याच्या दिवसाला शुक्रवारी करा। हाच शुक्रवार नाही तर प्रत्येक शुक्रवारी करायचा प्रयत्न करा। चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती। सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी ही पूजा नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।